चला, दशावतार या मराठी चित्रपटाच्या ऑस्करमधील ऐतिहासिक कामगिरीवर आपण एक झटक्यात नजर टाकूया. तर दिलीप प्रभावळकर आणि महेश मांजरेकर यांच्यासारखे दिग्गज कलाकार असलेल्या या सिनेमाची ऑस्करच्या कंटेन्शन लिस्टमध्ये निवड झाली आहे. आता ही आपल्या मराठी सिनेसृष्टीसाठी किती मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे, नाही का? तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक ऐतिहासिक विक्रम आहे. कारण दशावतार हा जनरल कॅटेगरीमध्ये निवडला गेलेला पहिला मराठी चित्रपट आहे बरं का. ही तीच कॅटेगरी आहे जिथे मोठमोठे आंतरराष्ट्रीय स्टुडिओ स्पर्धा करतात. इतकंच नाही तर तो अकॅडमी स्क्रीनर रूमवर दाखवला जाणाराही पहिला मराठी सिनेमा ठरलाय, जिथे अकॅडमीचे सदस्य मतदानासाठी चित्रपट पाहतात. म्हणजे विचार करा, थेट जागतिक पातळीवर ओळख. आता दुसरी गोष्ट, ही निवड प्रक्रिया प्रचंड कठीण असते. म्हणजे बघा, जगभरातून 2000पेक्षा जास्त चित्रपट अर्ज करतात, पण त्यातून फक्त 150 ते 250 सिनेमांनाच या कंटेन्शन लिस्टमध्ये जागा मिळते. त्यामुळे इथपर्यंत पोचणं हेच खूप मोठं यश आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचं प्रतिनिधित्व. यावर्षीच्या ऑस्करच्या यादीत आत्तापर्यंत फक्त 2च भारतीय चित्रपट आहेत. एक आहे होमबाउंड आणि दुसरा म्हणजे आपला दशावतार. म्हणजेच सध्याच्या शर्यतीतला हा एकमेव मराठी चेहरा आहे. थोडक्यात सांगायचं तर दशावताराने ऑस्करच्या दारावर फक्त थाप मारलेली नाही, तर मराठी सिनेमासाठी एक नवीन दारच उघडला.